सुप्रभात मंडळी. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ शूट करतो आहे. काही गोष्टी चाललेत, काही एकदम सुरळीत होतात, काही होत नाहीत. पार्ट ऑफ लाईफ दरवेळेप्रमाणे. आणि आज मी चाललो आहे एकदम लुक चेंज करायला. आता धुरंधरचा लुक करून येणार आहे मी. आशिष हेअर कट करून कसं वाटतंय? किती वर्षांना झालं दिसतोय? काय आहे? कसं वाटतंय? काय आहे? छान दिसते की नाही? आज पण पावसाचं वातावरण झालं आहे, त्यामुळे सध्या जरा मी काल जाऊन कलापदारांकडनं नेपियरचं पण बियाणं आणलं आहे. त्याचं थोडंसं काल पावसामुळे माती ओली झाली, तर आता थोडंसं जिथं जिथं जागा आहे तिथं ते खोचून घेतो. त्याच्यानंतर मग आपल्याला परत दुसऱ्याकडे लावायला बरं. तर आता सध्या अजून पण काम बाकी आहे. मका पण पेरायचं आहे, पण रेन पाईपचं इन्स्टॉलेशन अजून झालेलं नाही. त्यामुळे अजून काय मका पेरलेला नाही आहे. आता बघू, रेन पाईपचं इन्स्टॉलेशन आज करायचं आहे काही करून, कारण बरीच पुढची कामं लाईंड अप आहेत. सगळं असं कॉम्प्लिकेट झालं आहे, पण ठीक आहे, होईल हळूहळू सगळं व्यवस्थित. तर ते पण करून घेऊ आपण. तर जे वाटलेलं तेच झालं आणि मस्त पाऊस सुरू झाला. आता विजांचा कडकडाटाचा थोडंसं नेपियर लावून झालं, पण अर्धं काम बाकीच राहिलं, अर्ध्यापेक्षा जास्त. आता जमीन आणि ओली झाली की बरं होईल, म्हणजे लवकर खोचायला ते आत जातील, त्या ओलीवरती ते उगवायला चालू होईल. उद्या पण पावसाची चिन्ह आहेत, तर उद्या सकाळी उठून सगळ्यात पहिला तर मी मका पेरून घेणार आहे. रेन पाईपचं काम कधी होईल तर नाही माहिती. उद्या सकाळी उठून आपल्याला मका पेरायचा आहे. त्याच्यासाठी मशीन आणलं आहे. ते मशीन काय आहे कसं आहे ते तुम्हाला उद्या बघायला मिळेल. आणि मस्त पाऊस पडतो आहे. आत्ता कमी झाला आहे पाऊस, पण विजांच्या कडकडाटासह चालू आहे. आणि आता आज सलग दुसरा दिवस पाऊस आहे आपल्याकडे. तर सगळं कटिंग करून झालेलं आहे. गाजर आणि बीट मिक्स आहे. हे आपण आपल्या गायींसाठी आणलेलं आहे. आणि आता हे रात्रीचं, म्हणजे आता संध्याकाळचा जो खुराक आपण ठेवतो आहे त्याच्यासोबत हे ठेवायचं. तर असा आजचा दिवस होता. बऱ्यापैकी कामं झालेत. थोडंसं जे सुपर नेपियर होतं ते लावून घेतलं आहे. अजून एका प्लॉटमध्ये आता तिथं काजूचा सीझन चालू असल्यामुळे पाला सगळा गोळा केला आहे. तो पाला काढून जाळावा लागेल आणि मग नंतर तिथं ते परत सुपर नेपियर पेरावं लागेल. आज पण रेन पाईपचं काम नाही झालेलं आहे. उद्या होपफुली होईल. ते झालं की सुपर नेपियर आणि आपलं मका एकाच टाईमला लागवड होईल. त्यामुळे नंतर टेन्शन राहणार नाही आपल्याला चाऱ्याचं सगळं. परत आता दुसऱ्या एका ठिकाणी मी मका बघून आलो जाऊन. त्याचं पण जर आपल्या बजेटमध्ये बसलं तर आपण तो पण घेणार आहे. बघू आता कसं काय होतं. तर आजचा दिवस बराच होता. बरीच कामं झाली. पावसानं घाण केलीच, पण असो, पार्ट ऑफ लाईफ. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.